शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी काल मुख्यमंत्री नाशिकमध्ये असताना त्यांची भेट घेतली आणि त्यामुळे राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली। आपल्यासोबत स्वतः सुधाकर बडगुजर आहेत, त्यांच्याशी या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत। काल मुख्यमंत्री नाशिकमध्ये असताना आपण त्यांची भेट घेतलीत, त्यावरून अनेक चर्चांना या ठिकाणी उधाण आलेलं आहे। नेमकं या भेटीमागचं कारण जरी आपण स्पष्ट केलं असलं तरी एकीकडे संजय राऊत नाशिकमध्ये असताना आपण ही भेट घेतलीत। राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि शहरातली जी प्रश्न असतात ती स्थानिक लेवलला जर सुटले नाहीत तर आदरणीय मुख्यमंत्र्यांपर्यंत ते पोहोचतं करावं लागतात आणि ती जबाबदारी मी पार पाडलेली। काल नाशिक म्युनिसिपल कामगार सेनेचं मी अध्यक्ष आहेत, त्यामध्ये 2700 कर्मचारी कार्यरत आहेत। महापालिकेमध्ये 3609 जागा रिक्त आहेत आणि 4100 कर्मचारी कार्यरत आहेत, त्यापैकी 2000 कर्मचारी सफाई कामगार आहेत आणि इतर सहवर्गातील 2100 कर्मचारी कार्यरत आहेत। आणि सिंहस्थ कुंभमेळा हा येऊन ठेपलेला आहे, त्यासाठी नियोजन व्हावं। नाशिक महापालिकेवरती ताणतणाव येऊ नये कर्मचाऱ्यांवरती, ही भावनेने मी काल आदरणीय मुख्यमंत्र्यांना भेटलो आणि ती वस्तुस्थिती त्यांना सांगितली। सुधाकर बडगुजर गेल्या काही दिवसांपासून पक्षात नाराज आहेत आणि त्यामुळे आता ते भाजपची जवळीक साधण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी देखील चर्चा आहे। तुम्ही नाराज आहात? मीच नाही, कमीत कमी संघटनेतील 10-12 लोक संघटनात्मक बदल झाल्यापासून नाराज आहेत। जे संघटनात्मक बदल झालेत तेव्हापासून 10-12 लोक नाराज आहेत आणि ती वेळोवेळी मी वरिष्ठांच्या कानावर टाकलेलं आहे। तेव्हापासून अस्वस्थता आहे, परंतु त्यामध्ये सुधारणा करावी अशी अनेक वेळा मागणी पण झाली, परंतु त्यामध्ये अजून काही निर्णय झालेले नाहीत। त्यामुळे निश्चितपणाने नाराजी आहे, पण ते नाराजी दूर करण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे सातत्याने। नाराजीचं नेमकं कारण काय? म्हणजे आपण इतक्या वर्ष संघटनेत काम करता आहात, राऊत साहेबांच्या अत्यंत जवळचे शिवसैनिक म्हणून आपण ओळखले जातात, नेमकी नाराजीचं नेमकं कारण काय? राऊत साहेब कुटुंबातले आहेत, ते आदरणीय नेते आहेत, त्यांच्याबरोबर मी अनेक वर्ष काम केले। त्यांचा स्पष्टवक्तापणा आहे आणि ते निर्भयपणे बोलतातही। त्यांच्याबद्दल नाराजीचा विषय नाही, विषय आहे संघटनात्मक बदल करताना काही गोष्टी विश्वासात घेतल्या गेल्या पाहिजे होत्या, त्या झाल्या नाहीत। त्यामुळे विलास शिंदे हा गेल्या अनेक दिवसापासून नाराज आहे। महानगर प्रमुख म्हणून काम करत असताना त्याला अपेक्षा होती वरिष्ठपद मिळावं, परंतु ते न मिळाल्यामुळे ते अस्वस्थ आहेतच पक्षामध्ये, परंतु त्यांची नाराजी अनेक दिवसापासून दूर करण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने करतो आहे। आपण स्वतः विलास शिंदे यासह आणखी कोण नाराज आहे पक्षात? नाही, विलास शिंदे बरोबर मी काम केलं आहे। मी जिल्हा प्रमुख असताना विलास शिंदे महानगर प्रमुख होते आणि कामाची पद्धत त्यांची माझे सूत्र जोडलेले होते, म्हणून एकत्रित आम्ही संघटनेचं काम केलं। राजाभाऊ वाजे ज्यावेळेस उमेदवारी झाली त्यावेळेस संघटनेमध्ये दोघांनी आम्ही ज्या पद्धतीने प्रयत्न केलेत आणि खासदार त्यामध्ये निवडून आणला, तर निश्चितपणाने विरोधकांचे वार असतानासुद्धा विरोधक आमच्यावर त्यावेळेस खूप जोरात सुटले होते आणि ते असं असताना प्रतिकूल परिस्थिती असताना राजाभाऊ वाजे निवडून आलेत आणि संघटनेला एक यश मिळालं। त्यामुळे विलास शिंदेंची जी इच्छा होती ती किंवा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला न्याय द्यायला पाहिजे, पण तो दिला गेला आणि त्या दिवसापासून तो नाराज आहे। आपली नाराजी संजय राऊतांवर नाही असं आपण म्हणतायत, मग नेमकी नाराजी कोणावर आहे? थेट पक्षप्रमुखांवर? नाही, माझी नाराजी कोणावरच नाही, मीच स्वतः नाराज आहे, बाकी काही नाही। एकूणच ज्या पद्धतीची नाराजी आपण व्यक्त करतायत, काही निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत शिवसैनिक? नाही, असं तर काही अजून तसं हे नाही, स्पष्ट भूमिका काही दिसत नाही अजून, पण येणारा काळच सांगेल काय होईल ते। खूप खूप धन्यवाद। सुधाकर बडगुजर यांनी स्पष्ट केलेलं आहे की आपण नाराज आहोत, आपल्यासोबत पक्षातले अन्यही काही पदाधिकारी जे आहेत ते मधल्या काळात जी काही संघटनात्मक जे काही बदल झाले त्यामुळे नाराज आहेत। नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सातत्यानं सुरू आहे, मात्र पुढची भूमिका काय आहे हे अद्यापही गुलदस्त्यात आहे आणि त्यामुळे आता या संदर्भामध्ये वरिष्ठ पातळीवरून नेमके काय प्रयत्न होतात हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पुजाधिकारी, TV9 मराठी।